नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, पीएम किसान योजनेसंदर्भात एक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि एक आनंदाची बातमी आलेली आहे। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना आता पीएम किसानचं ई-केवायसी संदर्भात मोठी चर्चा झालेली होती। त्या संदर्भात एक परिपत्रक देखील आलेलं होतं आणि त्या परिपत्रकानुसार प्रत्येक पीएम किसानचा जो कोणी लाभार्थी असेल अशा लाभार्थीने 30 जूनच्या अगोदर आपली ई-केवायसी पूर्ण करायची आहे। आता ही कोणती तर वार्षिक ई-केवायसी आहे अशा प्रकारचं सांगितलं जात होतं आणि तशा प्रकारे शेतकऱ्यांचं देखील केवायसी करण्यावर मोठ्या प्रमाणामध्ये भर देण्यात आलेला होता। परंतु शेतकऱ्यांना अशी शंका होती की केवायसीची तारीख 30 जून होती, म्हणजे 30 जूनच्या नंतरच या संदर्भात हप्त्यासंदर्भात बातमी येऊ शकते। परंतु बघा, त्यांनी ॲग्रीस्टॅगची नोंदणी करण्यासाठी 20 जूनची तारीख दिलेली होती आणि आता या संदर्भात जो काही येणारा 23वा हप्ता आहे तो आता 20 जूनला वितरित होणार आहे। तर या संबंधी ही अपडेट आहे। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग आता केवायसी संदर्भातलं काय, ज्यांनी ई-केवायसी केलं आहे किंवा ज्यांनी ई-केवायसी केलं नसेल तर त्यांच्यासाठी काय, तर ई-केवायसी ज्यांनी आता वार्षिक ई-केवायसी केलं असेल किंवा केलं नसेल तरी देखील ज्यांचं ॲग्रीस्टॅगवरती नोंदणी आहे, ज्यांनी फार्मर आय डी काढलेला आहे, अशा प्रत्येक शेतकऱ्याला 23वा हप्ता हा जमा होणार आहे। आता त्यांनी असं देखील सांगितलं होतं की 23वा हप्ता अशा शेतकऱ्यांना जमा होणार नाही, परंतु शासनाने 23वा हप्ता देखील अशा शेतकऱ्यांना जमा करण्याचं ठरवलेलं आहे, तशा पद्धतीचं सांगितलेलं आहे। परंतु शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी पूर्णच करायची आहे। आता हा झाला पीएम किसानचा। बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की नमो शेतकरी महासन्मान योजनेचं काय, तर याविषयी अजूनही कोणती अपडेट नाही। येत्या 1-2 दिवसामध्ये जर याविषयी काय अपडेट आली तर ती अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू। तुर्तास धन्यवाद।